व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागामध्ये आपण सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांना पु ल आणि सुनीताबाईंच्या भूमिकेत बघितलं होतं. उत्तरार्धामध्ये आता तुम्हाला विजय केंकरे आणि त्याचबरोबर शुभांगी दामले हे पु ल आणि सुनीताबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. काय नेमकं या सिनेमात असेल आणि त्यांनी किती धमाल केली हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे स्वतः विजय सर आणि शुभांगी मॅम माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. पहिल्या भागाला इतका भरभरून प्रतिसाद दिला प्रेक्षकांनी आणि आता उत्तरार्ध म्हणजे खूपच सुंदर ट्रेलर मिळतोय. सर किती धमाल केली आहे आणि मला तुमचा अनुभव कसा आता जाणून घ्यायला हवा. नाही म्हणजे तशी धमाल कमी केली, परंतु अशा माणसावरती चित्रपट होता की त्यांचे किस्से सांगण्यातच इतकी मजा यायची आणि जे कसं सांगू ते सांगणं आवड आहे की तिथे किस्से फार कमी झाले, परंतु ते कसे होते, मग त्यावेळेस ते काय म्हणाले असते, आता त्यांनी काय त्यावेळेस म्हटलं वगैरे या बाबतीत फार गमती जमती व्हायच्या. परंतु तरी इतक्या मोठ्या माणसावर चित्रपट करत असताना का विशिष्ट वेळेनंतर ती मजा बाजूला राहून आम्ही अत्यंत जबाबदारीने काम करत होतो आणि आमचे टास्क मास्टर महेश मांजरेकर होतेच आमच्याकडून काम करून घ्यायला. क्या बात आहे. एकंदरीत कसा संपूर्ण अनुभव होता, कारण पहिल्या भागात आपण सागर देशमुख यांना बघितलं आणि खरंच प्रेक्षकांना खूप आवडला सिनेमा आणि आता हँडओव्हर झालंय तुमच्याकडे असं म्हणायला हरकत नाही. नाही, एकतर जवळपास 90% सिनेमामध्ये सागर आहे. मला असं वाटतं की आमच्या दोघांवरती जी जबाबदारी आहे ती एका विशिष्ट लेवलला चित्रपट पोचल्यानंतरची आहे, कारण ती फार म्हणजे महत्त्वाची असते. म्हणजे 50 ओव्हरच्या मॅचमध्ये 45 ओव्हर्स नंतर बॅटिंगला जायचं ते तसं ते असल्यामुळे ते अवघड होतं की सागर आणि इरावतीने एका अभिनय करून एका विशिष्ट लेवलला तो नेला होता. त्यामुळे ती जबाबदारी खूप होती. आता ती जबाबदारी पेलली आहे की नाही मला माहिती नाही, ते प्रेक्षकांनी सांगायचं आहे. आता सुनीताबाईंची भूमिका तुम्ही साकारताय, काय सांगाल? सुनीताबाईंची भूमिका साकारताना टेन्शन तर होतंच, पण हळूहळू ते कमी होत गेलं, कारण इरावतीचं मी बघत होते, तिचे सीन्स पण पाहिले होते आणि त्याच नोटवर जास्तीत जास्त जायचा प्रयत्न मी करत होते, कारण अशी खूप तफावत दिसली तर प्रेक्षकच ॲक्सेप्ट करणार नाही. आणि सुनीताबाईंचं व्यक्तिमत्व काय होतं हे त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या लिखाणातून वाचून मला कळलेलं होतं. 1-2 वेळा मी भेटलेलेही होते. त्यामुळे कुठलाही आतताईपणा किंवा कुठलाही ॲग्रेसिव्ह असं कुठलंच भाषण करायचं नव्हतं किंवा वागायचंही नव्हतं, कारण ती स्टेज पण त्यांच्या वयाच्या साधारण 60च्या पुढची वगैरे होती. त्यामुळे एक प्रकारची मॅच्युरिटी त्यांच्या सगळ्या वागण्या बोलण्यातनं जी थोडीशी कमी पहिल्या पार्टमध्ये आपल्याला दिसते, कारण तरुण होते दोघंजणं, तर ते करायचा प्रयत्न केला. अगदी म्हणजे कसा हा संपूर्ण अनुभव होता आणि आता प्रेक्षकांना काय बघायला मिळेल सिनेमा? संपूर्ण अनुभव खूपच छान होता. ह्याच्यामध्ये 70 आर्टिस्ट आहेत आणि आम्ही सेटवर गेलो ना की रोज कोणतरी नवीन माणूसच यायचा आणि अरे तू काय करतोयस या सिनेमात, मी अमुक रोल करतोय असं बघितल्यावर तर इतकी मजा वाटायची की आपल्याला रोज भेटणारी लोक. विक्रम गायकवाडनी त्यांचा कसला कायापालट करून त्यांना पुढे आणलेलं आहे. म्हणजे अजय पुरकरला मी गेली 15 वर्ष ओळखते, पण अजय पुरकर हा भीमसेन जोशी दिसू शकतो, किंवा सारंग साठेला मी कॉलेजमध्ये बसलं ओळखते तर हा बाळासाहेब दिसू शकतो. ही जी काही मजा होती ना ती फार मस्त होती आणि त्याच्यामुळे उत्साह पण आमचा दुणावत असे, कारण रोज नवीन माणूस दिसायचा. आणि उत्तरार्धामध्ये विजयने सांगितलं तसं की एका ठराविक वयाचे पु ल आणि सुनीताबाई झाल्यानंतरचे हे काही प्रसंग त्याच्यामध्ये आहेत की जे त्यांच्या सगळ्या ह्या बायोपिक किंवा चरित्रपटाला पूर्णत्व देतात आणि ते करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. पु ल साकारणं खरंच सोपी गोष्ट नाही, कारण क्वचित एखादी व्यक्ती मिळेल अशी, कदाचित मिळणार नाही ज्यांना पु ल माहीत नाहीत आणि तुम्ही ते पडद्यावर साकारले. मला खरंच तुमची तयारी जाणून घ्यायला. नाही, तयारी म्हणजे ना ते अवघड होतंच, परंतु भाईंच्या संदर्भामध्ये माझ्या लहानपणापासून मी त्याला पाहिलं होतं त्यांना आणि मी अशा काही नशीबवान लोकांपैकी होतं आमच्या अख्ख्या युनिटमधल्या ज्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम केलं होतं. म्हणजे रत्नाकर मतकरी आणि मी खरं तरी 2च माणसं अशी असतील आणि आळेकर सर वगैरे. मी तर ते बॉस आणि त्यांच्याबरोबर NCPA काम केलं. मी त्यांची नाटकं, त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीवरचं नाटक ते दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे
मला थोडीशी याची कल्पना होती की ते अशा अशा परिस्थितीत कसे वागले असतील. त्यामुळे मी माझ्या मेमरीवर विश्वास ठेवून जास्त काम केलं की या माणसाला मी फार जवळून पाहायला आहे. खरंच खूप मस्त गोष्ट आहे की तुम्ही त्यांना पाहिलंय आणि ती भूमिका तुम्ही आता साकारताय. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला, 8 तारखेला उत्तरार्धही प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जाता जाता सिनेमाबद्दल काय सांग? नाही, उत्तरार्धाला पूर्वार्धाला जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद, जोरदार प्रतिसाद उत्तरार्धाला द्या, कारण तुम्हाला मजा येईल. कारण त्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला जसे भाई कसे घडत गेले पुढे पुढे, समाजातला माणूस म्हणून, राजकारणातला माणूस म्हणून, लेखक म्हणून, हे सगळं आपल्याला त्या पुढच्या उत्तरार्धामध्ये कळेल आणि तुम्हाला खूप आनंद होईल. शुभांगी मॅम? पुलंचं अख्खं व्यक्तिचित्रण आपण ह्या 2 भागात बघणार आहोत. पहिल्या भागात आपण त्यांना घडताना बघितलं आहे आणि पुढच्या भागात घडल्यानंतर ते कसे पुलं होते हे आपल्याला दिसणार आहेत. आणि त्यांचे समाजाविषयीचा दृष्टिकोन, त्यांचा लिखाणाविषयीचा दृष्टिकोन किंवा एकूण राजकारणाविषयीचा दृष्टिकोन सगळा आपल्याला ह्याच्यात बघायला मिळणार आहे. आणि खूप विचारांनी प्रगल्भ झालेले पुलं आपल्याला उत्तरार्धात मिळतील बघायला. त्यामुळे दुसरा भागही आवर्जून सर्व प्रेक्षकांनी बघावा. ज्यांनी पहिला बघितला नसेल त्यांनी पहिलाही बघावा आणि दुसऱ्याची मजा त्यांना जास्त येईल. तुमच्या सगळ्यांशी बोलल्यानंतर आता काय नेमकं उत्तरार्धात असणार याबद्दलची खरंच एक्साइटमेंट खूप खूप वाढली आहे. पण थँक्यू सो मच. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना. थँक्यू.